प्रकाश अकोलकर, आपल्याकडे जायचं मला थोडंसं एक मुद्दाम आपल्याला 95च्या काळामध्ये घेऊन जायचं. आता ज्याचा उल्लेख केला भास्कररावांनी 36,000 कोटीच्या आसपास हे कर्ज 99 साली होतं. पण त्याच्या आधी युती सरकारच्या काळात सुद्धा साधारणतः जेव्हा महामंडळांची स्थापना झाली किंवा बाकी इतर प्रोजेक्ट करता, मग कृष्णा खोऱ्याचा प्रोजेक्ट असेल किंवा इतर प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोख्यांमधून पैसे उभे करावे लागले. या काळामध्ये सुद्धा राज्यावर कर्जाचा बोजा होताच. पण ज्या गोष्टीचा उल्लेख भास्करराव करतायत की सगळ्यात जास्त 70% हे आपल्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांवर, पगारांवर खर्च होतो, हे चित्र भयावह असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं हाती घेतली पाहिजेत आणि त्यासाठी कर्ज काढावे, रोखे विक्रीस आणावे, ही मनोहर जोशी यांची कल्पना होती. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री झाले ना, किंवा शिवसेना भाजप युतीच्या हाती जेव्हा सत्ता आली, तेव्हा सहकारातनं, चळवळीतनं आलेल्या नेत्याच्या ऐवजी एकदम एक उद्योजक मनुष्य आणि चांगल्या अर्थाने उद्योजक, म्हणजे ते खरोखरच मोठे उद्योजक आहेत मनोहर जोशी, तर ते मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे त्यांचा अर्थकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता ना, तो पूर्णपणे वेगळा होता. भास्करराव पण हे मान्य करतील. म्हणजे कर्ज काढून का होईना आपण विकासाची कामं केली पाहिजेत, पैसे नाही म्हणून विकास खुंटा कामा नये, अशी त्यांची धारणा होती. पण पुढच्या सरकारांनी 3 सरकारं झाली आता त्यानंतर, 99, 2004 आणि 2009, त्यात 36,000 कोटींची रक्कम जी भास्कररावांनी सांगितली की 36,000 कोटी होती, ती आता 2,00,000 कोटींच्या वर जाऊन पोचली आहे. आणि त्याच काळात प्रशासकीय खर्च वाढत गेला. म्हणजे एकीकडे आपण 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग आणि आता 7व्याच्याही चर्चा म्हणजे आपण आणलेल्या आहेत त्या जवळपास मंजुरीच्या निर्णयापर्यंत. तर आपण एकूण कर्मचाऱ्यांवर किती पैसे खर्च करायचे, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट किती वाढवायची, हे ह्या 15 वर्ष सत्तेवर असलेल्या सरकारनी विचार करून काहीतरी धाडसी निर्णय घ्यायला पाहिजे होते असं मला वाटतं. भास्करराव आपले म्हणतायत की याबाबत विचार करायला हवा. कोणी, आम्ही करायचा का सत्ताधाऱ्यांनी करायचा? ते मी याचा प्रश्न भास्कररावांना विचारतो. भास्करराव काय म्हणतात अकोलकर? नाही, प्रकाशराव म्हणतात ते अगदी बरोबर आहे की शेवटी ही नैतिक जबाबदारी जो कोणी राज्य करतो, आज आम्ही राज्य करतो म्हटल्यानंतर ती जबाबदारी आमच्यावर आहे, आम्हाला या जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. पण ज्या वेळेला अशा प्रकारचे सरकार धाडसी निर्णय घ्यायला जातं, त्यावेळेला विरोधी पक्ष असेल किंवा जी अन्य जनता असेल, प्रसारमाध्यमं असतील, न्यायव्यवस्था असतील, यांनी सुद्धा त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. तो या निर्णयाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रकाशराव, तुमच्या मताशी 100% तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील. एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट कमी करण्याकरता आपल्या मताशी 100% मी सहमत आहे की हे धाडसी पाऊल सर्वांच्या सहकार्याने जे कोणी राज्यकर्ते असतील, आज आम्ही आहोत आणि म्हणून शासनकर्त्यांनीच उचललं पाहिजे, या मताशी मी 100%. भास्करराव, मी आपल्याला काही क्षण थांबवतो. आपल्या तनिष्का पुण्यामध्ये वाट बघताय, त्यांच्याबरोबर आपले प्रतिनिधी आहेत स्वप्नील बापट. स्वप्नील, तुम्ही त्यांच्याबरोबर बोला आणि त्यांना सांगा, आज राज्याचा एक अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे, पण त्याच्याबरोबरच जनतेला ज्या गोष्टी फेस करायला लागतात रोजच्या जीवनामध्ये, त्याच्यामध्ये या सगळ्या राज्य सरकारच्या वाढत्या कर्जाचा किंवा आर्थिक शिस्तीचा फार मोठा इम्पॅक्ट जनतेवर पडत असतो. काय वाटतं या महिलांना, तनिष्कांना, आपल्यावर हा जो बोजा पडतो आहे, कर्ज वाढतंय राज्याचं, त्याबद्दल? तो हा मुद्दा अगदी बरोबर आणि म्हणूनच तनिष्का, कारण घरातलं सगळं आर्थिक नियोजन जे असतं ते त्या नेहमी करत असतात, त्यांच्याकडनं आपण सुरुवात करू. काय सांगाल तुम्ही नेमकं राज्याला आर्थिक शिस्त कशी लागेल, तुम्ही तुमच्या अनुभवातून नेमकं काय सांगाल? अर्थसंकल्प तयार करताना सामान्य जनतेचा नेहमीच विचार करावा. त्यामुळे सामान्य जनता स्वतःहून कर देण्यासाठी उत्सुक राहील. ज्याप्रमाणे व्हॅट आपण घरावर चार्ज केला आहे, तेव्हापासून सामान्य जनतेला घर घेणं खूपच कठीण होत आहे. ज्याप्रमाणे इन्कम टॅक्समध्ये एका घरासाठी सूट देण्यासाठी बऱ्याच तरतुदी केल्या आहे, त्याप्रमाणे व्हॅटमध्ये सुद्धा एक घर घेण्यासाठी सूट द्यावी आणि गुंतवणुकीसाठी घर घेताना व्हॅट लावावा, अशी अपेक्षा. आज बऱ्याचशा राज्यांमध्ये, आपल्या राज्यांमध्ये बऱ्याचशा प्रदेशात आपल्याला LBT दिसून येतो. पण LBTची जी आकारणी आहे आणि LBTचे कॅल्क्युलेशन्स आहेत, ते इतके कॉम्प्लिकेटेड केलेले आहेत की लोक त्याच्यापासून दूर पळत आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना आपल्याला टॅक्स ॲम्बिटमध्ये खेचायचंय आणि ते आपल्यापासून दूर पळून काम होणार नाहीये आपलं. नमस्कार, मी पौर्णिमा पवार. सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थिती बसवायची म्हटलं तर तो सगळ्यात भाजी आणि दूध वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा जास्ती हा आढावा मी घेऊ शकते की ज्या वेळेला शेतकरी काही पिकवतोय काही गोष्टी, तर त्याला त्याचा योग्य मोबदला न मिळता
आणि बाकीचे जे त्या उत्पन्नावर जे बाकीचे जे मोठे होत आहेत, किंवा मला वाटतंय की 2 रुपयाची कोथिंबीर आम्ही ज्यावेळेला विकतो त्यावेळेला ती पुण्यामध्ये आम्ही 50 रुपयाला विकत घेतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी अशा काही होत आहेत, तर यामध्ये काही सुसूत्रता आणता आली तर मग जास्ती व्यवस्थित आणखीन ती घडी बसवता येईल. वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणावी असं त्या म्हणतात, तुम्ही काय सांगा? ती सुसूत्रता नक्कीच आणायला पाहिजे. आता आपल्या पुण्याचा एक ताजा विषय आहे तो हा विकास आराखडा. त्याच्यासाठी नियोजन समिती ही 8 महिन्यानंतर ती त्याचे सदस्य नेमले जातात आणि हे 1.5 वर्षानंतर ह्याचा आराखडा तयार करणार आहेत. आता ह्याचे जे एस्टिमेट कॉस्ट असते, स्कीम जेव्हा तयार केली जाते ही काळाप्रमाणे नेहमी कितीतरी पटीनं वाढतच जाते. त्यामुळे आर्थिक शिस्त जर राहायला पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी ह्या वेळेवर झाल्या पाहिजेत आणि कमीत कमी वेळेत झाल्या असं मला वाटतं. स्वप्नील, तुम्ही या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला जायचं डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळ्याच्या युवकांबरोबर संदीप काळे आपले प्रतिनिधी आहेत. संदीप, विद्यार्थ्यांना आणि युवकांना काय वाटतंय आर्थिक शिस्तीबद्दल, राज्याच्या या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजाबद्दल काय वाटतंय? सर, आपण पाहतो की प्रवेशापासून पुस्तकापर्यंत सगळा कुठंतरी आर्थिक गणित अवतीभोवती फिरत असतं आणि त्याचा थेट विद्यार्थ्यांशी किंवा तरुणांशी संबंधित असतो. आपण या तरुणांनाही विचारू की नेमका या अर्थसंकल्पाबद्दल त्यांना काय वाटते आणि कुठल्या त्यांच्या मनामध्ये भावना होत्या. मला तुम्ही सांगा, अर्थसंकल्प आपला झालेला आहे, वेगवेगळ्या बाजू त्याच्यामध्ये समोर आलेल्या आहेत. तुम्ही एक विद्यार्थी म्हणून काय मांडू इच्छिता आणि कुठल्या तुमच्या नेमक्या भावना आहेत? मला असं वाटतं भ्रष्टाचार कमी होईल तेव्हा, पण भ्रष्टाचार कमी होण्याचं नावच नाही घेत आहे, उलट ते दुपटीने वाढतंय. मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये पाणी, रस्ते किंवा बसेस यांचं काहीतरी इथे काहीतरी लक्ष दिले पाहिजे आणि सर्वसाधारण बोलायला गेलं तर सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण होतील असं काहीतरी बदल घडून आणला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेला सामान्य माणसाचा विचार केला जाईल त्यावेळेला ही विस्कटलेली घडी ही व्यवस्थित बसू शकते. जेव्हा आपण सर्वसामान्यपणे टॅक्स पे करतो तर त्या टॅक्सचा सर्वसामान्यपणे उपयोग झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली आर्थिक विचार मांडले. जर आपण सगळ्या तरुणांनी मिळून जर ते आर्थिक विचार अंमलात आणले तर खरंच आर्थिक स्थितीला शिस्त लागेल असं मला वाटतं. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार जे आर्थिक धोरणं मांडतं ती धोरणं सामान्य जनतेपर्यंत पण पोचली पाहिजेत आणि त्या धोरणाबद्दल सामान्य जनतेचं मत काय आहे हेही जाणलं पाहिजे आणि हे सक्तीचं केलं पाहिजे. ठीक आहे, मला असं वाटतं या युवकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, तनिष्कांच्या प्रतिक्रिया बघितल्या. एकूणच राज्याचा आर्थिक बोजा हा जर कमी करायचा असेल किंवा राज्याला आर्थिक संकटातून वाचवायचं असेल तर अनेक उपाययोजना मगाशी आपण बघितल्यात की महसुली तूट येऊ नये म्हणून सुरुवातीलाच ठोस उपाययोजना या आखल्या गेल्या पाहिजेत आणि महसूल आणि बिगरकर महसूल कसा जमा होईल याच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. अनेक वेळेला आर्थिक शिस्त बाळगताना कर्ज कमी करणं हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय असतो. त्यामध्ये कारभारामध्ये पारदर्शकता येणं, भ्रष्टाचाराला आळा बसणं आवश्यक आहे आणि कर्जाचं प्रमाण कमी करणं या 3 मुख्य सूचना सगळ्या युवकांनी आणि तनिष्कांनी केलेल्या दिसतात. आजच्या या चर्चेमध्ये भास्करराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर गोपीनाथराव मुंडे भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रकाश अकोलकर सकाळचे कार्यकारी संपादक आणि त्याचबरोबर दूरध्वनीवरून प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते सगळे सहभागी झाले. तनिष्का सहभागी झाल्या, युवक सहभागी झाले. या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजची चर्चा इथेच थांबवतो. नमस्कार, धन्यवाद.